मंडळी नमस्कार, मी विनोद काळे। नाशिक येथे पुढच्या वर्षी सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे आणि या कुंभमेळ्याच्या निमित्ताने कुंभमेळ्याची तयारी नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र सरकारकडून जोरदारपणे सुरू आहे। दरम्यान या ठिकाणी तपोवनमध्ये साधुग्राम उभारण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं असून ह्या साधुग्राम उभारण्यासाठी तपोवनातील 1800हून अधिक झाडांची कत्तल करण्यात येणार असल्याचं वृत्त प्रसारित झालं आणि त्यानंतर प्रचंड विरोध या भूमिकेला सुरू झाला आणि नाशिकमधील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी तपोवनातील झाडांना अक्षरशः आलिंगन देऊन चिपको आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या वृक्षतोडीला सर्व स्तरामधनं प्रचंड विरोध होतोय। नाशिकमध्ये आंदोलन होत आहेत, ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कशा पद्धतीने नागरिकांनी पर्यावरणप्रेमींनी सरकारची ही भूमिका कशी चुकीची आहे आणि झाडं तोडून कुठलाही उत्सव कुंभमेळा आयोजित करू नये असाही रोष नागरिकांनी व्यक्त केला आहे आणि सरकारची ही दुटप्पी भूमिका याचाही नागरिकांनी तीव्र निषेध केला आहे। कुंभमेळा मंत्री असलेले गिरीश महाजन हे कशा पद्धतीने दुटप्पी भूमिका घेत आहेत त्याचाही नागरिकांनी निषेध केला आहे। नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून खुलासा केला आहे की आम्ही कुठल्याही पद्धतीने झाडं तोडणार नाहीत, पण यासाठी अडथळा येणारे जे काही छोटे मोठे झुडपं असतील ज्यांचं आयुष्य 10 वर्षाच्या आतमध्ये असेल असे झाडंच आम्ही तोडणार आहोत आणि त्या जागी पर्यायी झाडं आम्ही लावणार आहोत असं त्यांनी खुलासा केला आहे, दावा केला आहे। परंतु या दाव्यात कितपत तथ्य आहे हे त्यांनाच माहिती, कारण सरकारचे दावे हे कधीच खरे ठरत नसतात हा पूर्वानुभव आहे आणि पर्यावरणाची नासधूस ही कुणालाही परवडणारी नाही, किंबहुना नाशिककरांना तर बिलकुल परवडणारी नाही आहे। सरकारचं जर अशी भूमिका असेल, तपोवनातील झाडांची जर कत्तल सरकार करणार असेल तर या भूमिकेचा मी देखील एक नागरिक म्हणून तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। दरम्यान या संदर्भात नागरिकांची काय काय भूमिका आहे, कशा पद्धतीने लोकांनी पर्यावरणप्रेमींनी नागरिकांनी रोष व्यक्त केला ते या व्हिडिओमध्ये आपण बघूया। आपण म्हणतो आपल्या कवळीत येणार नाही, मिठीत येणार नाही असे काही झाडाचे बुंद आहेत। आवळ्याची एक फांदी, हे बघा त्याची फांदी सुद्धा माझ्या मिठीत येत नाही आणि एक एक फांदी प्रत्येक फांदी इतकी मोठी आहे की माझ्या मिठीत येत नाही आणि ह्या झाडावर सुद्धा मार्किंग आहे। कारण आता बरेच जण म्हणतात की त्या 1700 झाडांमध्ये सगळे नॉन नेटिव्हच आहे वगैरे, असं नाहीये। ही देशी झाड आहे, ही चिंच आहे। ह्या झाडाने किती कुंभमेळे पाहिले असतील। हा हेरिटेज वृक्ष आहे, याला हेरिटेज दर्जा दिला पाहिजे, उलट याच्या खाली साधू संतांना बसता येईल। तर मला असा प्रश्न आहे नाशिककरांना की ज्याच्या नावातच तप आहे, म्हणजे झाडाखाली जे बसून करायचं असतं ते तप, वनात बसून जे करायचं असतं ते तप, आणि वन सुद्धा ज्याच्या नावात आहे तपोवन, अशा तपोवनातली जर झाडं तोडणार असेल तर आपण भारतीय संस्कृतीबद्दल जगाला काय उपदेश देणार। त्या दिल्लीला लोक सिगरेट न पिता दिवसाला 13 सिगरेट ओढल्याचं प्रदूषण पोटात घेत आहे रोज, तशी आजची नाशिकची स्थिती 1 किंवा 2 सिगरेट पर्यंतची आहे आणि लहान लहान मुलं आपल्याला माफ करणार नाहीत। जर नाशिक सर्वांग सुंदर होतं तर ते आहे आणि राहील असं सांगण्याची दानत आपल्यामध्ये राहिली पाहिजे आणि हे झाडं त्याच्यामुळेच कटणार आहे। साधू येतील, त्यांचं आपण स्वागत करू, तो उत्सव साजरा करू, ते निघून जातील। राजकारणी त्यांच्या स्वागतासाठी काही व्यवस्था करतील, त्या व्यवस्था होतील, ते निघून जातील। का असले निर्णय घेतले जातात बघा, हे रोखणं ही एक वेगळी गोष्ट आहे, पण असला निर्णयच कसा घेतला जातो, असे पर्याय का नाही शोधले जात। मला या राजकारणातील लोकांना, या इथल्या शासनाला विचारायचंय तर तुम्ही इतके छान IPS IAS बनतात, कलेक्टर लोकांना विचारायचंय, इतके मोठे मोठे शिक्षण घेतात, त्यात माणुसकीचं शिक्षण कुठं जातं तुमचं? या पैशांच्या आड सगळं लपलं जातं का? कृपा करा, इथल्या प्राण्यांवर, पक्ष्यांवर, ह्या वनस्पतीवर आणि या निसर्गावर थोडीशी रहम करा, नाही तर या निसर्गाचा जर कोप झाला ना। आजन सर, आता मी उभा आहे नेहरू नगरमध्ये। हे आपण माझ्या मागे बघू शकता, नेहरू नगर हे हजारो एकरचं नेहरू नगर आहे, जिथं असली क्वार्टर्स सगळीकडे आहेत। बरेच क्वार्टर, मला वाटतं 200-500 क्वार्टर्स आहेत। त्या क्वार्टरचा वापर साधू महंतांना राहण्यासाठी करता येईल। इथं जर मेंटेनन्स केलं, इथं साफसफाई केली, साधू महंतांना इथं राहता येईल। त्याचप्रमाणे नेहरू नगरच्या बाजूलाच गांधीनगर सुद्धा आहे, तिथे देखील असेच क्वार्टर बेवारस पडलेले आहे। तर नेहरू नगर आणि गांधीनगर जवळजवळ 95% रिकामच आहे। मोठे मोठे पटांगण आहेत, असे 500-1000 क्वार्टर्स दोन्ही मिळून असतील। तुम्हाला त्या पटांगणांमध्ये स्थायी रूपामध्ये शेड पण बांधता येतील। तर नेहरू नगरचा आणि गांधीनगरचा आपण विचार करावा। एका बाजूला हरकती मागवल्या गेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला
राज्याचे मंत्री, कुंभमेळा मंत्री येऊन या ठिकाणी बोलतायत की आम्ही ते तोडणारच आहोत, याचा अर्थ हा संविधानाचा अपमान आहे, कायद्याचा अपमान आहे. आणि दुसऱ्या बाजूला आयुक्त ज्यांनी नोटीस काढली, प्रशासनाच्या प्रमुख आहेत, ते सुद्धा लहान मुलांचा वापर करून पर्यावरणप्रेमी जी भूमिका घेत आहेत याला विरोध करतायत. मला वाटतं की संपूर्ण ठरवून या ठिकाणी तपोवनाचा ऱ्हास करण्याचीच भूमिका कुंभमेळा मंत्री आणि मनपा प्रशासनाने घेतली का, असा प्रश्न उपस्थित राहतो. नमस्कार, मी करिश्मा नायर, अतिरिक्त आयुक्त, नाशिक महानगरपालिका. आता साधुग्रामच्या ठिकाणामध्ये आमचे वृक्षच्या सर्वेक्षण सुरू आहे आणि त्यामध्ये 1800 वृक्षांची मार्किंग जे केलेले आहे त्यावर चुकीचा बातमी सुरू आहे की जुने वृक्ष पण मनपा तोडत आहे. परंतु हे सगळे नागरिकांना आम्ही सांगत आहे की हे जे वृक्ष मार्किंग केलेले आहे ते पूर्णतः सर्वेक्षणसाठी केलेले आहे. आता ह्यापैकी जे वृक्ष बांधकाम बाधित होणार आहे आणि असं वृक्ष ज्यांचे वय 10 वर्षपेक्षा कमी आहे, जे मागच्या कुंभमेळा पासून नवीन ह्या कुंभमेळ्यामध्ये आलेले आहे, ते झुडपे आहे, ते विदेशी प्रजातीचे आहे, तसंच झाड आम्ही पाडणार आहे. आणि जुना एक पण जे जुने वृक्ष आहे ज्याची बातमी सुरू आहे की जुने वृक्ष आम्ही पाडत आहे, एक सुद्धा वृक्ष आम्ही पाडणार नाही. आणि जे आम्ही 10 वर्षपेक्षा कमी वयाचे झाड पण पाडणार ते पण नियमप्रमाणे पेपर नोटीस देऊनच करणार आहे. आणि तितके आम्ही नवीन झाड सुद्धा लावणार आहे. उदाहरणार्थ 7 वर्षांच्या वृक्ष आम्ही पाडलं तर आम्ही 7 नवीन वृक्ष सुद्धा लावणार आहे. आणि जिथे जिथे पुनर्रोपण पॉसिबल असेल तितके आम्ही पुनर्रोपण सुद्धा करणार आहे. नाशिक महानगरपालिका जे गार्डन डिपार्टमेंट आहे, उद्यान विभाग, आम्हाला वृक्ष मॅक्सिमम वाचवण्याची जबाबदारी आहे आणि तसंच आम्ही करणार आहे.